काका बाहेर गेल्यावर काकू स्वयंपाकघरात काम करत होत्या. मी संधी साधून त्यांना जवळ केलं आणि माझी युवा भावना त्यांच्या अस्तित्वात टाकायला लागलो. त्या म्हणाल्या, "अरे राजा, तुझे काका बाथरूममध्ये अंघोळ करत आहेत. आता बाहेर येतील." पण माझं मन त्यांना सोडायला तयार नव्हतं. मी म्हणालो, "काकू, आता मी तुम्हाला सुखद वेळेचा अनुभव दिल्याशिवाय राहू शकत नाही." त्या हसल्या आणि म्हणाल्या, "आज नको माझ्या बाळा. 2 दिवसांनी तुझे काका कंपनीच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत. तेव्हा तू जे करायचं आहे ते कर." मी त्या मधुर शब्दाने एक लांबलचक ओठांची पापी घेतली आणि म्हणालो. मग मी निराश होऊन त्यांना सोडलं आणि घरी परतलो. 2 दिवसांनी काका कामासाठी प्रवासाला गेले. मी सकाळीच काकूंच्या घरी गेलो. त्या स्वयंपाकघरात दूध गरम करत होत्या. मी गुपचूप मागून जाऊन त्यांना जवळ केलं आणि माझी युवा भावना त्यांच्या अस्तित्वात टाकायला लागलो. त्या मागे वळल्या, मला पाहून प्रसन्न झाल्या आणि मला साथ द्यायला लागल्या. गौरी काकूंनी त्या दिवशी सुंदर बंगाली सूट घातला होता आणि त्या एकदम तरुण, उत्साही दिसत होत्या. त्यांनी माझ्यासाठी सरबत बनवला आणि मला दिला. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणालो, "काकू, मी आज इथे केवळ सरबत प्यायला आलो नाहीये." त्या माझ्याजवळ बसल्या आणि म्हणाल्या, "इतकी काय घाई? अजून तर रात्रीचा वेळ बाकी आहे." मी म्हणालो, "रात्रीचा वेळ असला तरी एका वेळी पिऊन माझं मन भरणार नाही." त्या मला मोहक नजरेने बोलायला लागल्या, "कधी कुणाला केलंस का?" मी नाही म्हणालो. ती म्हणाली, "जा आणि बॉटल घेऊन ये. मी तुला आज काहीतरी दाखवते." मित्रांनो, कथा खूप सुंदर आहे. हेडफोन टाकून पूर्ण ऐका. तुम्हाला नक्की मजा येईल. मी दिनेश, पुण्याच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत होतो. त्या दिवसांची गुलाबी आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. आमच्या घराच्या जवळच एक नवीन कुटुंब राहायला आले होते. त्यांच्या कुटुंबात एक काका, एक काकू आणि त्यांचा सोन्यासारखा 5 वर्षाचा नातू होता. तो खरंच इतका मनमोहक आणि निरागस होता की बघणाऱ्याचं मन लगेच आनंदी करायचा. ती काकू म्हणजे गौरी काकू. वय 45च्या आसपासची असेल, पण दिसायला खूपच तरुण, सुंदर आणि मनमोहक होत्या आणि मी त्यांना काकूच म्हणायचो. त्या फारशा कोणाशी बोलायच्या नाहीत. त्या नेहमी घरातच असायच्या, क्वचितच बाहेर दिसायच्या. त्यामुळे आमचं त्यांच्याशी फारसं नातं जुळलं नव्हतं. पण सत्य सांगायचं तर गौरी काकूंना पाहिलं की माझं मन नकळत थपकायचं. त्यांची ती शांत, गंभीर वृत्ता आणि पारंपरिक बंगाली साडींची शैली मला खूपच आकर्षित करायची. एके दिवशी अचानक काका अशक्त झाले. त्यांना चालणंसुद्धा कठीण झालं होतं. तेव्हा गौरी काकू घाईघाईत आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला म्हणाल्या, "माझ्या पतीची तब्येत खूप खालावली आहे. त्यांना चालता येत नाहीये. तुमचा मुलगा जर त्यांना डॉक्टराकडे घेऊन गेला तर फार उपकार होतील." माझ्या आईने मला मोठी हाक मारली, "अरे दिनेश, जा आणि काकांना दवाखान्यात घेऊन जा." मी एकटाच माझी दुचाकी काढली आणि गाडी चालू केली. मध्ये सुभाष काका आणि काकाच्या मागून काकू बसली. काकूला व्यवस्थित बसता येत नव्हते, म्हणून काकू पण पुरुषासारखीच दोन्ही बाजूला पाय करूनच बसल्या होत्या. कसेबसे आम्ही काकांना रुग्णालयात नेलं. आवश्यक उपचार आणि औषधं घेतली आणि त्यांना परत घरी आणलं. त्या मदतीच्या दिवसापासून गौरी काकूचं आमच्या घरी येणं जाणं सुरू झालं. आम्हीही त्यांच्या घरी जाऊ लागलो. हळूहळू गौरी काकूंचं माझ्याशी बोलणं आणि वागणं बदललं. त्या मला पाहून हळू स्मित करायच्या. कधीकधी एका वेगळ्या दृष्टीने बघायच्या. आमचं संभाषण वाढू लागलं.
मला जाणवू लागलं की काकूंना आमच्याशी बोलायला खरंच खूप आवडतं. एके दिवशी मी बाथरूममध्ये एकदम मनमोकळा होऊन साबण लावत होतो. त्याचवेळी गौरी काकू आमच्या घरी आल्या आणि आईला म्हणाल्या, आमच्याकडे आज पाणी आलेलं नाही, तर मी अंघोळीसाठी तुमचं बाथरूम वापरू शकते का? आईला माहीतच नव्हतं की मी आत आहे. तिने लगेच होकार दिला. त्या दिवशी आमच्या बाथरूमची कडी ढिली झाली होती, म्हणून ती नीट लागली नव्हती. मी आत एकदम बिनधास्त मनमोकळा होऊन साबण लावत असतानाच गौरी काकूंनी दरवाजा उघडला. त्यांनी मला पाहिलं आणि पटकन दरवाजा बंद केला. मी तेव्हा माझ्या भावनेला साबण लावत होतो, त्यामुळे माझी भावना खूप दाटून आलेली होती. मी अंघोळ संपवून बाहेर आलो तेव्हा त्या मला पाहून हसल्या. मीही थोडं संकोचून हसलो आणि तिथून निघून गेलो. त्या घटनेनंतर माझं गौरी काकूच्या घरी जास्त वेळ जाणं वाढलं. एके दिवशी काकू परत आमच्या घरी आल्या आणि आईला म्हणाल्या, माझा नवरा 2 दिवसासाठी मित्रांबरोबर टूरला गेला आहे आणि घरी मी एकटीच आहे आणि मला एकटीला झोपायला खूप भीती वाटते. आजच्या रात्री आज तू माझ्याकडे झोपायला चल ना. तेव्हा आई म्हणाली, अगं माझा नवरा माझ्याशिवाय एक रात्रही काढू शकत नाही. त्याला सोडून येणं शक्य नाही, त्यामुळे मला येता येणार नाही. एक काम कर, मी दिनेशला पाठवून देते. आईच्या तोंडून हे ऐकताच मी खूप खुश झालो आणि मी जायला तयार झालो. मी माझे पुस्तक वगैरे घेऊन काकूच्या घरी गेलो आणि काकूला म्हणालो, तुम्ही झोपा, मी अभ्यास करत आहे. असं म्हणून मी अभ्यास करू लागलो. काकू म्हणाली, तुला झोप आल्यानंतर तूही झोप. मी थोडंसं झोपते. दिवसभर काम केल्यामुळे काकूला कंटाळा आला होता. माझी नजर काकूकडे गेली. काकू झोपल्या होत्या. आज मी काकूला खूप जवळून बघत होतो. तिचा साडीचा पदर बाजूला सरकला होता. काकू या वयातसुद्धा एखादी 25च्या मुलीप्रमाणे दिसत होत्या. माझी नजर तिथून हटतच नव्हती. हे पाहून माझी भावना खूप दाटून आली होती, कारण एवढी सुंदर काकू मी पहिल्यांदाच पाहत होतो. मग मी लाईट बंद करून 0 बल्ब चालू करून मीही शेजारी झोपलो. पण काकूचे डोळे अर्धवट उघडे दिसत होते. मी एका हाताने माझ्या भावनेला सुंदर अनुभव देऊ लागलो आणि दुसरा हात तिच्या त्या जागी हलकासा स्पर्श करत होतो आणि बोटाने अगदी सावधपणे, हळूवारपणे तिच्या हातावरून खांद्यावरून फिरवत होतो. मला एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. मी माझी हालचाल जास्त वाढवत गेलो. जसा जसा स्पर्श जाणवू लागला तसं काकूचं मन सावध झालं. तसा मी माझा हात बाजूला करत डोळे मिटवण्याचा नाटक केला. काकूने डोळे हळूच उघडले. खोलीत अंधार होती. 0 बल्बचं थोडासा प्रकाश खोलीत पडत होतं. काकूने हलकेच मान वळवून माझ्याकडे पाहिलं. मी शांत झोपलेला दिसलो आणि काकू परत डोळे मिटून झोपी गेली. मी हळूच उठलो आणि गालावरून केसावरून हात फिरवू लागलो. काकूला माझा स्पर्श जाणवत होता. तिचे डोळे उघडे झाले आणि ती एकदम खडकासारखा आवाज करत गेली, दिनेश. मी दचकलो. हात मागे घेतला आणि मागे सरकलो. माझ्या चेहऱ्यावर घाबरलेपण स्पष्ट दिसत होतं. काकू रागात म्हणाली, काय करत होतास तू? मी घाबरत म्हणालो, नाही काकू, मला वाटलं तुम्ही झोपलात आणि केस तुमच्या डोळ्यात आले होते. मी काही वाईट हेतूनं नाही केलं. काकू माझ्याकडे एकटक पाहत होत्या, पण काकूने मला काहीच बोलता उठून बसली. मी पण काही न बोलता माझ्या अंथरूणावर झोपलो. काकू पण पाणी पिऊन झोपली. थोड्या वेळाने काकूने डोळे उघडून पाहिलं तर मी तिला झोपेत दिसलो. काकूला वाटले तिला स्वप्न पडले आहे, त्यामुळे ती मला उठवत म्हणाली, दिनेश, मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये एक मुलगा माझ्याजवळ आला आणि माझ्या अंगावरती हात फिरवायला चालू केला. त्याने हौसकन माझं बटन उघडलं
आणि नंतर तो माझा पूर्ण अंग दाबू लागला. हळूहळू खांद्यावरून खाली घसरू लागला. नंतर त्याने त्याचा हात खाली लावून जोराने हात फिरवू लागला. मीही हळूच माझा हात त्या नको त्या ठिकाणी घातला आणि त्याने लगेच पॅन्ट बाजूला गेली आणि नंतर पुन्हा तिथेच तो माझे पाय वरती गेले आणि साडी बाजूला ढकलली आणि जोरजोरात सुंदर वेळचा अनुभव देऊ लागला. मला समजत नव्हते की मी एवढी मोठी असून 17 वर्षाचा मुलगा मला जोराने मारू लागला होता आणि माझी पालथ करून पूर्ण मागून काढून टाकली आणि उठून तो झोल्यानंतर माझ्या अंगावरती तशी साडी फेकून गेला आणि तेवढ्यात मला जाग आली. मी उठून पाहते तर तू झोपला होता. मला वाटले माझ्यासोबत स्वप्न पडलं आहे, परंतु या वेळेला माझं अंग दुखत होतं. पण काकू पुन्हा अंगावरती विस्कटलेली साडी नीट घेतली आणि झोपी गेली. सकाळी उठताना तिला खूप त्रास झाला. काकू लवकर उठून बाथरूममध्ये गेले. पाहते तर तिचं पूर्ण अंग हे लाल झालं होतं. तिला काही समजत नव्हते. तिला काहीतरी शंका येऊ लागली. नंतर ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, दिनेश, रात्री कोण आलं होतं का? मी घाबरत नाही म्हणालो. काकू म्हणाली, अरे मग तू रात्रभर काय केलंस? असं विचारल्यानंतर मी म्हणालो, काही नाही, मी थोडा वेळ अभ्यास केला आणि नंतर झोपलो. त्यानंतर मला माहिती नाही काय झालं ते. काकू म्हणाल्या, ठीक आहे. मग मी एकही शब्द न बोलता तिथून निघून गेलो. मला काय करावे हेच कळेना. मग काही दिवस मी काकूंना भेटलोच नाही. पण एक दिवस मी कॉलेजमधून घरी येत असताना समोरून काकू आल्या. काकू या मार्केटमधून आल्या होत्या. काकू माझ्याकडे पाहत म्हणाल्या, अरे दिनेश, तू तर खूप त्या रात्रीपासून मला भेटलाच नाही. मी त्या शांत उभा होतो. काकू म्हणाल्या, दिनेश, घरी चालला आहेस ना? मला पण घरी सोड. मग काकू माझ्या बाईकवर बसल्या. अधूनमधून काकू मला त्या भागाने स्पर्श करू लागल्या. हे स्पर्श जाणवताच माझी भावना दाटून आली. मित्रांनो, मला जे जाणवत होतं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. माझ्या शरीरावर काटे यायला लागले. शेवटी आम्ही पोचलो. काकू म्हणाल्या, दिनेश, उद्या घरी ये. तुझे काका तुझी आठवण काढत होते. मी हो म्हणत घरी गेलो. माझा घाबरटपणा आता दूर झाला होता. मी काकूंच्या घरी यायला लागलो होतो. काकू स्वयंपाकघरात असल्या तरी मी काही ना काही निमित्त काढून तिथे जायचो. कधी कधी जाणून बुजून त्यांच्याजवळ जायचो आणि माझी युवा भावना त्यांच्या सॉफ्ट अस्तित्वाला हलके स्पर्श करायचो. काकूंना माझ्या मनात काय चाललं हे कळत होतं, पण त्या काहीच बोलायच्या नाहीत. मला वाटायचं की त्यांना माझ्याकडून सुखद क्षणाचा अनुभव घ्यायचा आहे, पण त्या बोलत नसल्याने मी स्वतः सुरुवात करायला घाबरायचो. जर काकूंना वाईट वाटलं आणि त्यांनी कोणाला सांगितलं तर सगळं काही संपुष्टात आलं असतं. एके दिवशी काकू आमच्या घरी आल्या आणि सरळ माझ्या खोलीत येऊन विसावल्या. मी त्यांच्या मागे पलंगावर बसलो आणि माझ्या पायाने त्यांच्या अस्तित्वाला हलके स्पर्श करायला लागलो. त्या मागे वळल्या आणि मला पाहून हसल्या. त्यांचं स्मितहास्य पाहून मला हिरवा कंदील मिळाल्यासारखं वाटलं. मी थोडी हिंमत केली आणि माझा पाय त्यांच्या शरीराच्या खाली सरकवला. तेवढ्यात माझी आई तिथे आली आणि आम्ही पटकन दूर झालो. आता मला काकूकडून पूर्णपणे संमती मिळाली होती आणि माझी हिंमत वाढली होती. जेव्हा जेव्हा संधी मिळायची मी काकूंच्या व्यक्तिमत्वाला सुखद वेळेचा अनुभव द्यायचो. कधी कधी मी माझी युवा भावना त्यांच्या हातात द्यायचो आणि त्याला सुखद अनुभव घ्यायच्या. पण त्या म्हणायच्या, आता दूर हो, नाहीतर कुणीतरी पाहिलं आणि समस्या होईल. खरं तर मला त्यांना सुखद वेळेचा अनुभव देण्याची मोठी संधीच मिळत नव्हती. एके दिवशी मी त्यांच्या घरी गेलो तर काका घरी नव्हते. काकू स्वयंपाकघरात काम करत होत्या. मी संधी साधून त्यांना जवळ केलं
आणि माझी युवा भावना त्यांच्या अस्तित्वात टाकायला लागलो. त्या म्हणाल्या, अरे राजा, तुझे काका बाथरूममध्ये अंघोळ करत आहेत. आता बाहेर येतील. पण माझं मन त्यांना सोडायला तयार नव्हतं. मी म्हणालो, काकू, आता मी तुम्हाला सुखद वेळेचा अनुभव दिल्याशिवाय राहू शकत नाही. त्या हसल्या आणि म्हणाल्या, आज नको माझ्या बा. 2 दिवसांनी तुझे काका कंपनीच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत. तेव्हा तू जे करायचं आहे ते कर. मी त्या मधुर शब्दाने एक लांबलचक ओठांची पापी घेतली आणि म्हणालो, काकू, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मग मी निराश होऊन त्यांना सोडलं आणि घरी परतलो. 2 दिवसांनी काका कामासाठी प्रवासाला गेले. मी सकाळीच काकूंच्या घरी गेलो. त्या स्वयंपाकघरात दूध गरम करत होत्या. मी गुपचूप मागून जाऊन त्यांना जवळ केलं आणि माझी युवा भावना त्यांच्या अस्तित्वात टाकायला लागलो. त्या मागे वळल्या, मला पाहून प्रसन्न झाल्या आणि मला साथ द्यायला लागल्या. गौरी काकूंनी त्या दिवशी सुंदर बंगाली सूट घातला होता आणि त्या एकदम तरुण, उत्साही दिसत होत्या. त्यांनी माझ्यासाठी सरबत बनवला आणि मला दिला. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणालो, काकू, मी आज इथे केवळ सरबत प्यायला आलो नाहीये. त्या माझ्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, इतकी काय घाई? अजून तर रात्रीचा वेळ बाकी आहे. मी म्हणालो, रात्रीचा वेळ असला तरी एका वेळी पिऊन माझं मन भरणार नाही. त्या मला मोहक नजरेने बोलायला लागल्या. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांना ओठांचा स्पर्श केला. मी त्यांना बेडरूममध्ये नेलं. त्या मला वेड्यासारखं ओठांचे स्पर्श करायला लागल्या. मी त्यांची भावना मनमोकळी केली आणि मीही मनमोकळा झालो. मी त्यांच्या काळसर भावनेला मुखाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. त्या 7व्या स्वर्गात पोहोचल्या. त्या अनोखे आवाज काढायला लागल्या. त्यांनी माझी युवा भावना त्यांच्या जीवनाच्या जवळ नेली आणि आत टाकायला सांगितलं. मी लगेच तीच भावना जीवनात टाकली आणि सुखद वेळेचा अनुभव द्यायला लागलो. त्यांना खूप आनंद यायला लागला. काही वेळाने त्या म्हणाल्या, दिनेश, मी जीवनातून रंग सोडणार आहे. मी पण सुखद वेळेचा अनुभव देत राहिलो आणि तिच्या जीवनात आनंदाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. त्या म्हणाल्या, वाह दिनेश, तू माझा एकटेपणा दूर केलास. त्या उठल्या आणि त्यांचा फोन वाजला. त्या म्हणाल्या, दिनेश, तुझ्या सुखद वेळेचा अनुभव देण्याच्या शैलीने मी खूप आनंदी आहे. मला असा सुखद वेळेचा अनुभव सुखद देत राहा. मग मित्रांनो, त्या दिवसापासून गौरी काकू आमच्या अगदी जवळच्या व्यक्ती झाल्या. त्या रात्रीनंतर आमचं नातं एका नव्या आणि खास टप्प्यावर पोहोचलं होतं. आमच्या भेटीगाठी, गप्पा आणि त्यांच्या गोड हास्याने माझं जीवन रंगांनी उजळून गेलं होतं. पण मला काय माहीत होतं की हा रंगीत प्रवास लवकरच एका रहस्यमय वळणावर येणार आहे. 5 दिवसांनी सुभाष काका पुन्हा कंपनीच्या कामासाठी बाहेर गेले. मी सकाळीच काकूंच्या घरी गेलो. दरवाजा उघडताच गौरी काकू गुलाबी रंगाच्या पारंपरिक बंगाली वेशात दिसल्या. त्यांच्या त्या मनमोहक हास्याने पुन्हा माझं मन हरवलं. दिनेश, आज तू इतक्या लवकर आलास? काय घाई होती? मी हसत म्हणालो, काकू, तुमच्याकडे येण्याची घाई कधी कमी होणार आहे का? काकूंनी माझ्यासाठी विशेष बंगाली लस्सी बनवली. मी लस्सी पिता पिता त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुखद अनुभव घेऊ लागलो. त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे वेड्या, थांब जरा. माझा नातू पियुष अजून झोपला नाही. मी थोडा निराश झालो, पण त्यांच्या डोळ्यामधली ती चमक पाहून मला समजलं की आजची रात्र काही खास असणार आहे. संध्याकाळी त्यांनी त्यांच्या नातवाला शेजारच्या कुटुंबाकडे झोपायला पाठवलं. आता घरात फक्त मी आणि काकू होतो. आम्ही दोघेही बैठकीच्या खोलीत बसलो. काकूंनी माझ्यासाठी गाणं लावलं. एक जुना बंगाली चित्रपट गीत.
त्यांच्या त्या हळूवार हालचाली आणि माझ्याकडे पाहण्याच्या नजरेने माझी युवा भावना दाटून येऊ लागली. मी त्यांना जवळ ओढलं आणि ओठांचा स्पर्श केला. त्या मला मिठी मारत म्हणाल्या, दिनेश, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे रंग आलेत. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत होतो, हसत होतो आणि एकमेकांना सुखद वेळेचा अनुभव देत होतो. काकूंनी मला त्यांच्या शयनगृहात नेलं आणि तिथे आमचा तो सुखद वेळेचा अनुभव पुन्हा एकदा अविस्मरणीय झाला. त्या रात्री आम्ही इतके जवळ आलो की मला वाटलं आता यापेक्षा जास्त काय हवं आयुष्यात. पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं, ज्याने माझ्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं. रात्री साधारण 1 वाजता मी आणि काकू पलंगावर बोलत होतो. तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजाकडून एक अनोखा आवाज आला. मी दचकलो. काकूंना विचारलं, हे काय होतं? काकूचा चेहरा पांढरा फटक झाला. त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, दिनेश, शांत राहा. गेल्या काही रात्रीपासून असेच आवाज येत आहे. कुणीतरी घरात येण्याचा प्रयत्न करते असं मला वाटते. मी धीर देत म्हणालो, काकू घाबरू नका, मी आहे ना. मनात भीती होतीच, पण मी हिंमत करून मुख्य दरवाजाकडे गेलो. तो हळूच उघडला. बाहेर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर काहीतरी पडलेलं होतं. ते उचलून पाहिलं तर ते एक चमकणारं धातूचं तुकडं होतं. ते पाहताच माझ्या अंगावर काटा आला. रात्रीचं वातावरण तसं शांत होतं, पण माझ्या मनात मात्र धडकी भरलेली होती. काहीतरी गूढ माझ्या आयुष्यात प्रवेश करत होतं आणि मला कल्पनाही नव्हती की पुढे काय होणार आहे. मी खाली वाकलो आणि पाहिलं. ती एक छोटीशी चांदीची चावी होती. ती चावी उचलली आणि गौरी काकूंना दाखवली. त्याने ती पाहिली आणि त्यांचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. त्या म्हणाल्या, ही चावी माझ्या पतीच्या कार्यालयाच्या लॉकरची आहे, पण ती इथे कशी आली? मला काहीच कळत नव्हतं. सुभाष काकांनी तर सांगितलं होतं की ते कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेत. मग त्यांची चावी इथे कशी काय? कोणीतरी दरवाजावर का ठोठावलं होतं? मी विचारलं, काकू, आपण काकांना फोन करून विचारूया का? पण त्यांनी घाईघाईत मला थांबवलं. नको दिनेश, त्यांना काही कळलं तर सगळं उद्ध्वस्त होईल. त्यांच्या डोळ्यात भीती होती. माझ्याशी असलेल्या नात्याची भीती नव्हे तर काहीतरी मोठं लपवण्याची भीती. त्या रात्री आम्ही दोघेही झोपलो नाही. गौरी काकू मला मिठीत घेऊन बसल्या होत्या आणि मी त्या चांदीच्या चावीला टक लावून निहाळत होतो. माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. त्या काहीतरी लपवत होत्या, पण काय? आणि त्या रात्री घरात येण्याचा प्रयत्न करणारा कोण होता? दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला जायला निघालो, पण माझं मन काकूंच्या घरी अडलं होतं. मी त्यांना फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. दुपारी कॉलेजमधून परतल्यावर मी थेट त्यांच्या घरी गेलो. दरवाजा उघडाच होता. आत गेलो तर घरात कुणीच नव्हतं. त्यांची नातही शेजारी नव्हती. मी घाबरलो. पुन्हा फोन केला. यावेळी फोन लागला, पण त्यांच्या आवाजात प्रचंड तणाव होता. त्या म्हणाल्या, दिनेश, तू घरीच थांब. मी आणि माझा नातू सुरक्षित आहोत, पण तू कोणालाही काही बोलू नकोस. त्याने फोन ठेवला आणि माझ्या मनात प्रश्नाचं जाळं विरलं गेलं. संध्याकाळी मी माझ्या मित्राला सगळं सांगितलं. त्याला अशा रहस्यमय गोष्टी सोडवायला आवडायचं. त्याने लगेच सांगितलं, ह्या काहीतरी गडबड आहे. त्या चावीचा आणि त्या रात्रीच्या आवाजाचा नक्की काहीतरी संबंध आहे. आपण सुभाष सरांच्या कार्यालयात जाऊन तपास करूया. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे कार्यालयात गेलो. तिथे कळलं की सुभाष काका गेले 2 दिवस कार्यालयात आलेच नव्हते. त्यांच्या सहकार्याने सांगितलं होतं. ते म्हणाले होते की त्यांना काही वैयक्तिक कामासाठी सुट्टी हवी होती. माझ्या डोक्यात मात्र आता सगळा गोंधळ माजला होता. काकाने खोटं का बोलावं आणि काकू इतक्या घाबरलेल्या का होत्या?
आम्ही त्या चांदीच्या चावीने काकांचा लॉकर उघडलं. आत काही कागदपत्र, एक जाडसर डायरी आणि एक लहानशी पेटी ठेवलेली होती. डायरीत काकांनी काही नोंदी केल्या होत्या. काही नावं, काही मोठ्या रकमा आणि काही ठिकाणांची माहिती. त्यात एक नाव वारंवार येत होतं, विक्रम सरदेसाई. पण हा विक्रम सरदेसाई नेमका कोण होता? पेटी उघडल्यावर माझ्या अंगावर काटा आला. आत एक फोटो होता. त्यात काकू आणि एक अनोळखी माणूस उभे होते. पण तो माणूस काका नव्हते. त्या रात्री मी काकूंच्या घरी परत गेलो. पण घर अजूनही रिकामंच होतं. मी त्यांना पुन्हा फोन केला. यावेळी मात्र फोन बंद होता. माझ्या मनात भीती आणि संशय वाढतच चालले होते. इतक्यात माझ्या फोनवर एक अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. दिनेश, तू खूप पुढे गेलास. आता थांब, नाहीतर तुझ्या आणि गौरीच्या सुंदर वेळेचा अनुभव सगळ्यांना कळेल. संदेशच्या शेवटी एक फोटो होता. तो फोटो पाहताच माझ्या अंगातून रक्त गोंधलं. मी आणि काकू त्या रात्री शयनगृहात सुंदर वेळेचा अनुभव असतानाचा. मी थरथरला लागलो. कुणीतरी आमच्यावर नजर ठेवत होतं. माझ्या हातातली ती चांदीची चावी आणि काकांच्या डायरीतलं विक्रम सरदेसाई हे नाव सतत माझ्या डोक्यात घुमत होतं. काकू आणि त्यांची नात कुठे गायब झाल्या होत्या? आणि काका खरंच प्रवासावर होते का? की त्यांनी आम्हाला फसवलं होतं? माझं मन प्रश्नाच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकून गेलं होतं. आणि मला असं वाटत होतं की हा खेळ आता माझ्या हातातून निसटत चाललाय. त्या रात्री मी डोळ्याला डोळा लावला नाही. त्या संदेशातील धमकी वजा इशारा माझं संपूर्ण अस्तित्व हलवून गेला होता. मी मित्राला फोन करून सगळं सांगितलं. त्याने शांतपणे ऐकले. एकदम गंभीर चेहरा करून म्हणाला, दिनेश, हे साधं प्रकरण अजिबात नाही आहे. त्या चांदीच्या चावीचं आणि दैनंदिन काहीतरी खूप मोठं कनेक्शन आहे. आणि हा विक्रम सरदेसाईचं नाव सगळीकडे का फिरतंय हे शोधल्याशिवाय आपण मागे हटू शकत नाही. त्याने मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी यायला सांगितलं. माझ्याकडे काही विशेष उपकरण आणि संपर्क आहेत, ज्यांनी आपल्याला काकांच्या कार्यालयातल्या त्या कागदपत्रांचा अर्थ लावायला मदत होईल. तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी मी मित्राच्या घरी पोहोचलो. घरात आधीच त्याने काकांच्या डायरीतल्या नोंदीचा बारकाईने अभ्यास केला होता. काही नावं, काही मोठ्या रकमा आणि गूढ ठिकाणी सगळं एकमेकांशी जुळून येत होतं. दिनेश, ही दैनंदिनी काही साधारण नाही. यात काहीतरी फार मोठ्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती आहे. आणि बघ, विक्रम सरदेसाईचं नाव सगळ्यात जास्त वेळा आलंय. मित्र म्हणाला. याचा अर्थ काकांचं आणि विक्रमचं काहीतरी गुप्त व्यवहार आहे. यानंतर त्याने मला त्यांच्या एका तज्ज्ञ मित्राला भेटायला सुचवलं, आदित्य हा हॅकिंग आणि माहिती काढण्यात डेटाबेस एजेक्शन्स तरबेज होता. आम्ही त्याच्याकडे पोहोचलो. आदित्यने काकांच्या कार्यालयाच्या सिस्टीममधून काही फाईल्स काढल्या आणि त्या उघडल्या. आणि तिथे धक्कादायक सत्य समोर आलं. काकांचं कार्यालय एका अत्यंत गुप्त पैशाच्या गैरव्यवहाराच्या मनी लॉन्ड्रिंग जाळ्याशी नेटवर्कशी जोडलेलं होतं. विक्रम सरदेसाई हा त्या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार होता. आणि सगळ्यात भयानक म्हणजे काकाचं नाव त्या व्यवहारामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणून लिहिलेलं होतं. पण प्रश्न अजूनही तसाच राहिला. यात काकूचा काय संबंध? त्या अचानक गायब का झाल्या? आम्ही ठरवलं की काहीही झालं तरी काकूच्या घरातून काहीतरी पुरावे मिळवले पाहिजेत. त्या रात्री आम्ही काकूंच्या घरी गेलो. घर पूर्ण अंधारात बुडालेलं होतं. शांतता इतकी की श्वासही जड वाटावा. स्वयंपाकघरात दुधाचा ग्लास अजून तसा ठेवलेला होता. जणू कुणी घाईघाईत घर सोडलं होतं.
शयनगृहात गेलो तर तिथे काकूंचा एका दुपट्टा जमिनीवर पडलेला होता. मी तो उचलला आणि त्यातून एक छोटीशी चिठ्ठी खाली पडली. त्यावर लिहिलं होतं, दिनेश, मला माफ कर. मला तुझ्यापासून काही गोष्टी लपवाव्या लागल्या. पण आता मला आणि माझ्या नातवाला धोका आहे. तू या सगळ्यातून बाहेर राहा. ते शब्द वाचून माझं मन उदास आणि संतापाने भरलं. काकू मला का सांगत नव्हत्या की त्या नेमक्या कोणत्या संकटात सापडल्या होत्या. डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. मी ती चिठ्ठी मीताला दाखवली. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून शांत आवाजात सांगितलं, दिनेश, तू भावनिक होऊ नकोस. आपल्याला काकू आणि त्यांच्या नातवाला शोधायचं आहे. मला खात्री आहे त्या विक्रम सरदेसाईशी संबंधित आहे. आम्ही आदित्यच्या मदतीने विक्रम सरदेसाईचा पत्ता शोधला. तो मुंबईच्या बाहेर एका गावात एका प्रचंड बंगल्यात राहत होता. बाहेरूनच तो बंगला गूढ, काळसर आणि भयानक दिसत होता. आम्ही तिथे जायचं ठरवलं, पण मनात सतत भीती होती. जर विक्रम सरदेसाई खरंच एवढा मोठा गुन्हेगार असेल तर आम्ही दोघेच त्यांच्याशी कसा सामना करणार. पण काकू आणि त्यांच्या नातवांच्या सुरक्षितेसाठी मी हिंमत एकवटली. त्या रात्री आम्ही विक्रमच्या बंगल्याकडे निघालो. रात्र काळोखी होती. रस्त्यांवर कुत्र्यांचे भुंकणारे आवाज, दुरावून येणारी घुबडांची किंकाळी, सगळं वातावरण अंगावर काटा आणणारं होतं. बंगला एका सुनसान जागी होता. तिथे पोहोचल्यावर मला अचानक त्या रात्री एकटेल खटखट आवाज आला. आम्ही बंगल्याच्या मागच्या बाजूने आत शिरायचा प्रयत्न केला. एक खिडकी किंचित उघडी होती. आम्ही श्वास रोखून आत गेलो. आत एक प्रचंड हॉल होता, जिथे काही लोक मंद आवाजात गुपचूप चर्चा करत होते. हवेत दारूचा श्वास, टेबलावर पसरलेल्या संगीच्या आणि एका माणसाच्या हातात चमकणारी बंदूक, सगळं दृश्य शहारून टाकणारं होतं. आम्ही धडधडत्या हृदयाने पुढे गेलो. अचानक आम्हाला एका खोलीतून दबक्या आवाजात रडण्याचा आवाज ऐकू आला. तिथे पाहिलं तर काकू आणि त्यांची नात दोघं बांधलेल्या अवस्थेत बसले होते. काकूंच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट होतं आणि त्यांची नात रडून रडून थकली होती. मी मिताला इशारा केला आणि आम्ही त्यांना सोडवण्याचा प्लॅन राखायला लागलो. पण तेवढ्यात खोलीच्या कोपऱ्यात उभा असलेला तो माणूस मागे वळला आणि मला प्रचंड धक्का बसला. तो विक्रम सरदेसाई नव्हता. ते काका सुभाष काका होते. काकाने मला पाहिलं आणि त्यांचा चेहरा कठोर निर्दयी झाला. थंड आवाजात ते म्हणाले, दिनेश, तुला इथे यायला नको होतं. मी गोंधळून विचारलं, काका, तुम्ही इथे काय करत आहात? आणि काकू आणि तुमचा नातू का बांधलेले आहेत? काकांनी एक विचित्र थंड हसू केलं आणि म्हणाले, तुला वाटतं की गौरी फक्त तुझ्याशी सुखद वेळचा अनुभव घेत होती. नाही दिनेश, हे सगळं मोठं, खूप मोठ्या खेळाचा भाग आहे, ज्याची तुला कल्पनाही नाही. ती माझ्या योजनेचा भाग आहे. दिनेश, तू फक्त एक प्यादा होतास. माझं डोकं फिरलं होतं. काकाने थंड आवाजात सांगितलं की गौरीला यांनी पैशांच्या व्यवहाराच्या रॉकेटमध्ये अडकवण्याचा वापरलं होतं. त्या चांदीच्या चावीने एक गुप्त लॉकर उघडायचं होतं, जिथे कोट्यावधीच्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे आणि पैशांचे दस्तऐवज लपलेले होते. गौरीला खरं तर काहीच माहीत नव्हतं, पण ती विक्रम सरदेसाईला ओळखत होती, कारण तो तिचा जुना मित्रच नव्हे तर तिच्या भूतकाळशी जोडलेलं एक काळ गुपित होतं. काकाने तिला धमकावत तिच्या कमकुवत जागेवर हात ठेवून जबरदस्तीने त्या रॉकेटमध्ये सामील केलं होतं. ते बोलत असतानाच काकांनी बंदूक माझ्यावर रोखली. त्यांच्या डोळ्यातील कठोरपणा पाहून मला जाणवलं की आता मी आणि माझा मित्र यातून जिवंत बाहेर पडणं अवघड आहे. ते म्हणाले, दिनेश, आता तू माझा सगळ्यात मोठा अडथळा आहेस आणि अडथळा कायमचा हटवावा लागतो.
पण तेवढ्यात बाहेरून पोलिसाच्या सायरनचा कर्णकश आवाज घुमला. आदित्यने आमच्या मागे येत पोलिसांना कळवलं होतं आणि त्याने आमचं ठिकाण लोकेशन ट्रॅक केलं होतं. काकांच्या हातातून बंदूक खाली पडली आणि पुढच्या क्षणाला पोलिसांनी त्यांना पकडलं. काकू आणि त्यांचा नातू सुखरूप सोडवले गेले. काकूने मला मिठी मारली, डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, दिनेश, मला तुझ्यापासून हे सगळं लपवावं लागलं कारण माझ्या नातवाच्या जीवाला थेट धोका होता. मी त्यांना माफ केलं, पण मनाच्या आत खोलवर एक मोठा धक्का बसला होता. माझं आणि काकूचं नातं फक्त एका फसवणुकीचा भाग होतं आणि त्या जाणिवेने माझा राग, वेदना आणि अपराधीपण सगळा मिसळून मला आत पोखरून टाकत होतं. पण खरी थरारक वळण तर अजून बाकी होती. घरी परतल्यावर माझ्या फोनवर पुन्हा एक संदेश आला, दिनेश, हे सगळं अजून संपलेलं नाहीये. विक्रम सरदेसाई अजून मोकाट फिरतोय आणि त्याच्याकडे तुझा आणि गौरीचा आणखी एक व्हिडिओ आहे. तो संदेश वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. विक्रम सरदेसाई कोण होता? तो कुठे लपला होता आणि त्याच्याकडे अजून किती गुपित होती? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये भाग 2 अशी लिहा. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या BM मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.